आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर। भरा फक्त 1 रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू। प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट। पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरं बक्षीस 43 इंची LED टीव्ही, तिसरं बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस आटा चक्की। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। श्रीगोंदा शहरामधील नुकत्याच एस संकल्प मॉलला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच आज 23 सप्टेंबर रोजी पहाटे काष्टी येथील वांगजाई चौकामध्ये परिसरात दुकानांना भीषण आग लागली। या आगीमध्ये तब्बल 9 दुकानं जळून खाक झाली आहेत। व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचं नुकसान झालंय अशी माहिती समोर आली आहे। या आगीमध्ये बेकरी, वडापाव सेंटर, भेळगाडी, डेअरी पदार्थाची दुकानं, पानटपरी आदी व्यवसाय संपूर्णपणे जळून गेलेत। नेमकी आग लागण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाहीये। आग लागल्यानंतर संजय काळे, वसंत पाचपुते, बंडू तात्या जगताप, राकेश पाचपुते, राजेंद्र पाचपुते, बजरंग पाचपुते, केशव पाचपुते, सागर पाचपुते यांच्यासह अनेक जागरूक नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र आगीनं भीषण रूप धारण केल्यानं ती नियंत्रणामध्ये आणणं कठीण ठरलं। घटनेची माहिती मिळताच श्रीगोंदा साखर कारखान्याचे अग्निशमक दल आणि श्रीगोंदा पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले, परंतु श्रीगोंदा नगरपालिकेच्या अग्निशमक दलाकडनं उशिरा प्रतिसाद मिळाल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला। यापूर्वीच्या मॉल आगीप्रमाणेच या ठिकाणी देखील या घटनेत पालिका प्रशासनावरती टीकेची झोड उठली आहे। या दुर्घटनेमुळे सर्वस्व गमावलेल्या दुकानदारांना शासकीय पातळीवर आणि समाजाच्या मदतीनं आर्थिक सहाय्य मिळावं अशी मागणी घटनास्थळी उपस्थितांनी केली आहे। आज साधारणतः सकाळी 3:30च्या दरम्यान सुमारास ह्या कॉम्प्लेक्सला आग लागली। त्याच्यानंतर आमचे अध्यक्ष राजेंद्र पाचपुते यांनी कारखान्याचे संचालक बंडूदाते जगताप असतील, राकेश भाऊ असतील यांना फोन करून कल्पना दिली। त्याच्यानंतर त्यांनी कारखान्याच्या अग्निशामकसाठी प्रयत्न केले। ते कारखान्याचं अग्निशामक बी लवकरात लवकर इथं दाखल झालं, पण दुर्दैव एक श्रीगोंदा महानगरपालिकेच्या अग्निशामकसाठी इतके फोन करण्यात आले, अध्यक्ष मनोहर पोटेंना सुद्धा फोन करण्यात आले, पण तिथं कोणी काही फोन उचलत नव्हतं। शेवटी आपल्या तालुक्याचे PI किरण शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। यांना फोन केल्यानंतर त्यांनी एक स्वतः कॉन्स्टेबल तिथं पाठवला आणि त्याच्यानंतर श्रीगोंदा नगरपालिकेचं अग्निशामक इथं आलं। इथं आल्यानंतर बी त्यांच्याकडे काही वर्कर नाहीत, काही नाही। ती जर कदाचित थोडं लवकर आलं असतं तर निदान हे आग विझवण्यासाठी त्याचा काहीतरी आणखीन उपयोग झाला असता, 4-2 दुकानं वाचू शकलं असतं। पण सकाळी आग लागल्यानंतर सगळ्यात प्रथम राजेंद्र पाचपुते असतील, बंडू तात्या जगताप, राकेश भाऊ असेल, आमचे बजरंगदादा पाचपुते असतील, रवी काका असेल, केशव असेल, ह्या पाचपुते बंधूंनी सगळ्यात जास्त प्रयत्न केले। त्याच्यामुळं पुढं होणारा मोठा अनर्थ टळला आणि भविष्यात बी अशा गोष्टी घडू नये म्हणून काळजी घेतली पाहिजे, ती तर घेतलीच जाईल। पण शासनाने बी जे आता काय जळीत झाले यांना काहीतरी फुलनं फुलाची पाकळी म्हणून काहीतरी मदत करण्याचा निर्णय घ्यावा अशी आमची काष्टी व्यापारी असोसिएशनची मागणी आहे। कारण फार मोठं नुकसान झालंय। सकाळी तुम्ही जर पाहिलं असतं व्यापाऱ्यांच्या डोळ्यांनी पाणी होतं। अजिबात एकाही दुकानात कुठलीही 1 रुपयाची वस्तू शिल्लक राहिली नाही, पूर्ण जळून सगळं खाकच झालेलं आहे। ह्याच्यासाठी शासनाने काहीतरी यांना मदत करावी ही मागणी आमची सर्व व्यापाऱ्यांची आहे। आज आम्ही व्यापाऱ्यांनी निर्णय घेऊन आज सगळ्या व्यापाऱ्यांना आमचे लाईटचं शॉर्ट सर्किटचा विषय असेल किंवा काय असेल, सगळ्या दुकानदारांना आम्ही आज निर्णय घेऊन सांगितले की तुम्ही सगळ्यांनी आपापल्या दुकानाचे वायरिंग चेक करा, कारण प्रॉब्लेम हा लाईट शॉर्ट सर्किटमुळेच येतोय आणि ही बी आग अजून कारण त्याचं पूर्ण समजलं नाही कशामुळे लागली, पण अंदाज आहे आमचा शॉर्ट सर्किटमुळेच लागले असेल आणि शासनाने याच्याबाबत काहीतरी निर्णय घ्यावा।
मागणी आम्ही तसं निवेदन बी देणार आहे तहसीलदारांना की बा हे जे जळीत झालेलं आहे, काल परवा श्रीगोंद्यात बी आमचं नवनाथ खामकर मेजर यांचं बी जळीत झालं, ह्याला काहीतरी शासन दरबारी मदत करण्यात यावी ही आम्ही मागणी सर्वांच्या वतीने करतोय. तेवढी याची दखल आपण बी आपल्या मीडियाच्या माध्यमातून घ्यावी एवढी विनंती आमच्या व्यापारी असोसिएशनकडे. रात्री पहाटे 3च्या सुमारास आमच्या रविराज हॉटेलच्या परिसरामध्ये जे गाळाधारक आहे त्या गाळ्यांना 3:30च्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे म्हणा किंवा इतर काही कारणामुळं आग लागली. त्या आगीमध्ये जवळजवळ 9 ते 10 दुकानांना त्याचा त्रास झाला, म्हणजे ते जळून खाक झालेली. 100% त्यांचं नुकसान झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि ही वार्ता साधारण आम्हाला 3:30 वाजता कळाली. त्याच्यानंतर आम्ही अग्निशामक दलासाठी अनेक जणांना फोन केले. त्याच्यामध्ये राकेश भाऊ असतील, बंडूदाते असतील, संजू काळे असतील, प्रतापभाया पासपुते असतील, या सर्व मेन कार्यकर्त्यांनी पुढाऱ्यांनी आम्हाला अतिशय मोलाचं सहकार्य केलं आणि अग्निशामक उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. तेही वेळेत आली, पण आगच एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की त्या अग्निशामक दलालाही त्याचं काही आग विझवता तोपर्यंत सगळं दुकानं जळून खाक झाली होती. आणि अनेक कार्यकर्त्यांनी मित्रपरिवाराने आम्हाला इथं मदत करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काही यश आलं नाही. त्याच्यामुळं आमच्या सर्व गाळेधारकांचं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे. एवढंच मी आपल्याला सर्वांना माहिती. आज पहाटेच्या सुमारास आमचे काष्टी गावातील वाघजाई चौकामध्ये एक 9 ते 10 दुकानांचं आगीच्या भक्ष्यस्थानी पडून फार मोठं नुकसान झालेलं आहे. अत्यंत गरीब कुटुंबामधील हे सगळे व्यापारी मंडळी, छोटे छोटे दुकानं त्यांनी अगदी कर्ज काढून उभा केलेली होती. दिवाळीच्या मुहूर्तावरती काही लोकांनी मोठ्या प्रमाणावरती साहित्यही खरेदी केलेलं होतं, परंतु त्यातलं एकही साहित्य शिल्लक राहिलेलं नाही. वास्तविक पाहता दुकानदारांनी या संदर्भाची काळजी घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण पत्र्याच्या शेडमध्ये दुकान उभा करतो त्यावेळेस त्याची वायरिंग चांगली असावी. जर फ्रीज 1 किंवा 2 किंवा 3 असेल तर त्याच्या वायरीची कॅपॅसिटी किती आहे हे सुद्धा चेक करणं गरजेचं आहे. त्यामुळे असे अनर्थ टळू शकतात. काष्टीमध्ये यापूर्वी देखील अशाच प्रकारचे अनर्थ 2-3 वेळा घडलेले आहेत. त्याचबरोबर काल आमच्या खामकर मेजरांचा देखील अशाच मोठ्या आगीमुळं फार मोठं नुकसान झालं, 2-3 कोटी रुपयाचं. त्याचप्रमाणे आज काष्टीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण पत्र्याच्या शेडमध्ये अशा काही दुकानं वगैरे उभी करतो त्यावेळेस विमा कंपन्या विमान मात्र देत नाही आणि मोठ्या प्रमाणावरती व्यावसायिकाला याचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. तरी यापुढेही दुकानदारांनी आपण काळजी घेणं गरजेचं आहे की आपण जर दुकान पत्र्याच्या शेडमध्ये उभा करणार असेल तर त्याच्यामध्ये स्वतंत्र मीटर घ्यावं, नंतर त्या वायरिंगची स्वतः काळजी घ्यावी आणि संध्याकाळी ज्यावेळेस आपण दुकान बंद करतो त्यावेळेस उदबत्ती असेल, देवापुढचा दिवा असेल किंवा अन्य झिरोचा बल्ब असेल, या सगळ्या गोष्टी बंद करण्याची काळजी त्या दुकानदारांनी घेणं गरजेचं आहे. त्यामुळं यापुढे आता हे शॉर्ट सर्किटने झालं का अन्य कोणतं कारण आहे हे अद्यापपर्यंत संपलं नाही, समजलं नाही. पुढच्या भविष्यामध्ये किंवा काही काळानंतर याचं कारण तपासामध्ये उघडकीस येईल. परंतु या ज्या दुकानदारांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या दुकानदारांना आर्थिक मदत होणं गरजेचं आहे. तशी आर्थिक मदत या ठिकाणी करावी अशी मी विनंती करतो. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. 9 रात्री 9 दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध.